हेल्दी लाईफ रुटीन फॉलो करणं सोपं नाही, पण रोज थोडा प्रयत्न केला तर आयुष्य बदलायला लागतं. आज माझ्या हेल्दी लाईफ रुटीन चॅलेंजचा डे 9. तर आज सकाळी लवकर उठले, फ्रेश वाटत होतं म्हणून थेट वॉकला गेले. वॉक करून घरी आल्यावर भिजवलेले ड्रायफ्रूट खाल्ले आणि नंतर नाश्ता केला. मग थोडी घरची कामं आवरली आणि आज एक मेशोचं पार्सल आलं होतं. चला तुम्हाला दाखवते. खरं सांगायचं तर किचनमध्ये भांडी वाळवताना नेहमी प्रॉब्लेम यायचा. पाणी साचायचं, किचन मेसी दिसायचं. पण या डिश ड्रायिंग मॅटमुळे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. वॉटर इझिली ॲब्झॉर्ब होतं, भांडी लवकर ड्राय होतात आणि किचन पण नीट दिसतं. आणि हे काही मेशो प्रोडक्ट कोलॅबरेशन नाही हा. माझ्या घरात जेन्युइनली गरज होती म्हणून मी ते बाय केलं. दुपारी नेहमीप्रमाणे जेवण वगैरे करून सेम रुटीन होती. नंतर अजून एक एक्साइटिंग गोष्ट झाली. आज माझं कोलॅबरेशनचं थर्ड पार्सल आलं. ते काय आहे मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की दाखवेन. तुम्हाला काय वाटतं गेस करा आणि मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आज बराच वेळ शूटिंग आणि ब्लॉग एडिटिंगमध्येच गेला. रात्री जेवण वगैरे करून वॉकला गेले. वॉक करून घरी आले, त्यानंतर झोपण्याआधी श्री भगवद्गीता वाचली. आजच्या गीतेतून हे शिकायला मिळालं की ज्याच्या मनात विश्वास आणि धैर्य असतो तोच कठीण परिस्थितीत डगमगत नाही. पांडवाचा शंखनाद म्हणजे आत्मविश्वास आणि सत्याची ताकद होती. समोर कितीही गोंधळ असला तरी आतून शांत आणि ठाम राहणं महत्त्वाचं आहे. जिथे सत्य आणि योग्य मार्ग असतो तिथे भीती टिकत नाही. खऱ्या आयुष्यातील छोटे प्रयत्न आणि साधं जगणं आवडत असेल तर हा व्लॉग लाईक करा. तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढच्या दिवसासाठी फॉलो करा. बाय बाय. आय विल सी यू इन माय नेक्स्ट डे.